आजचा अभंग आहे. लेकरा आई ते पित्याचे जतन, दावी निजधन सर्व जोडी. त्यापरी आमुचा झालासे सांभाळ, देखिलाची काळ नाही आड. बुकेचे सन्निध वसे स्तनपान, उपायाची भिन्न चिंता नाही. आळवुनी तुका उभा पैलथडी, घातली या उडी पांडुरंगे. याचा अर्थ आहे, लेकराला माता पित्याचे सर्व धन तो जाणता झाला की आपोआपच मिळते. त्याप्रमाणेच पांडुरंगा, तुम्ही आमचा सांभाळ केला आहे. काळाचे तोंड देखील आम्ही आतापर्यंत पाहिलेले नाही. तो आम्हाला आडवा देखील आला नाही. भूक लागताच स्तनपान उपलब्ध असेल तर बाळाला धावाधाव करावी लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी अशा प्रकारे पांडुरंगाला हाक मारून पैलतीरावर उभा राहिलो तेव्हा पांडुरंगाने मला जवळ येण्याकरता धाव घेतली. हरिभक्त हा भगवान श्रीकृष्णांच्या आश्रयाखाली सुरक्षित असतो. त्यामुळे हरिभक्तांकडे काळ आणि कली जवळसुद्धा येत नाहीत. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, तेषाम एवानुकंपार्थम अहम अज्ञानजम तमः नाशयाम आत्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. अर्थात त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. शुद्ध हरिभक्ताला आपल्या भौतिक गरजाबद्दल चिंता करण्याची आवश्यकता नसते. कारण जेव्हा भगवंत अशा भक्तांच्या अंतःकरणातील अंधकाराचा नाश करतात तेव्हा त्यांच्या प्रेममयी भक्तीमुळे प्रसन्न झालेले भगवंत त्याला सर्व काही आपोआपच पुरवितात. म्हणून हरिभक्त नित्य भगवान श्रीकृष्णांचे चिंतन करतो. जय हरी विठ्ठल. संत तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी बुडती हे जन पहावे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे, या भावनेतून आपल्या अभंगाद्वारे समाजाच्या आध्यात्मिक उद्धाराकरता मार्गदर्शन केले. आजही हे अभंग तितकेच मार्गदर्शक आहेत. म्हणून त्याच भावनेने प्रचार व प्रसार करण्याचा हा नम्र प्रयत्न.